नमस्कार, मी दीपाली पेणामकर. किचन चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. लवकरच आपल्याकडे गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याकडे वेळ कमी असतो आणि कामं भरपूर असतात. त्याच्यासाठी झटपट होणारे मोदक मी आज तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ आवडला असता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. इकडे मी एक भांडं घेतलंय, चाळण घेतले आणि हे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलंय. हे गव्हाचं पीठ थोडंसं चाळून घ्यायचं आपल्याला. हे आपलं आता चाळून झालं आहे. शक्यतो गव्हाचं पीठ चाळून घ्या, बघा असं भुसा निघतो. इकडे आपलं गव्हाचं पीठ चाळून झालेलं आहे. आता हे मी तुपामध्ये छानपैकी मळून घेत आहे. याच्यामध्ये आधी तूप टाकायचं आहे आणि चांगलं तूप ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला. याच्यामध्ये आपलं तूप मिक्स करून झालेलं आहे. आता बघा याचे छानपैकी मूठ पडत आहे. याच्या अर्थ हे खूप छानपैकी भिजून झालेलं आहे. आता आपण ह्याला दुधामध्ये मळणार आहोत. तर इकडे मी दूध घेतलं आहे. साधं आपलं एकदा घरी आपण जो बॉईल करतो तसं, आणि थोडं थोडं करून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. आता आपलं पीठ मळून होतच आहे हळूहळू. आहे इकडे आपलं पीठ मळून झालेलं आहे. हे पीठ आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही करायचं आहे. आणि आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत. गोळे म्हणजे असं हाताचे मुटके बनतील असं करून घ्यायचं आहे. आता हे आपले गोळे रेडी झालेले आहेत. आता आपल्याला हे तुपामध्ये तळायचे आहेत. इकडे मी एक कढई तापत ठेवले आणि इकडे मी तूप घेतलेलं आहे 1 वाटी. जे गव्हाचे मुटके केले होते ते याच्यात सोडूया.
अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे ते. हे बघ, अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे. हे आता आपलं तळून झालेलं आहे. आता हे आपण थंड व्हायला ठेवून देऊया. इथे काय मी ड्रायफ्रूट घेतलेले आहे आणि हे आहेत ना मनुकेच आहेत. जे काळे मनुके अगदी स्टार्टिंगला लाल असतात ना, ते मनुके आहेत. नाही तर तुम्ही विचाराल हे काय आहे म्हणून. हे मनुकेच आहेत. हे आपल्याला नंतर वापरायचे आहेत. हे आता हे थोडेसे आपण तुपावरती भाजून घेऊया. मी त्याच भांड्यामध्ये तुपामध्ये हे आता ड्रायफ्रूट भाजून घेत आहे. तर हे आपले भाजून झालेले आहेत. हे आता आपलं छानपैकी थंड झालेलं आहे. आता हे आपण मिक्सरला ग्राइंड करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपलं तोडून टाकायचं. हे मिक्सरला आता फिरवून झालेलं आहे. मिक्सरला असं मागे पुढे करून आपल्याला फिरवायचं, असं तशी पावडर मिळते. हे ड्रायफ्रूट सुद्धा आता मी मिक्सरला त्याची पावडर करून घेते. हे आपलं मिक्सरला करून झालेलं आहे. असं जाडसर घेतलं आहे, बारीक पावडर नाही केलेली आहे. मिक्सरमधलं सर्व मी ह्याच्यात काढून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट जे आपल्याकडे आहे ते टाकायचं आहे. ही मिल्क पावडर घेतलेली आहे. ह्या चमच्याने 3 चमचे घेतलेली आहे. ही पिठी साखर आहे. ही 3 चमचे टाकायचे आपल्याला. इकडे तुम्ही पिठी साखर कमी जास्त करू शकता. हे आहे मनुके जे आधी दाखवले होते ते. हे आहे स्ट्रॉबेरी जेली जे मार्केटमध्ये आपल्याला सहज अवेलेबल असेल. कुठल्याही किराण्याच्या दुकानात तुम्हाला मिळेल. हे 4 ते 5 मी घेतलेले आहेत आणि बारीक बारीक कट केलेले आहेत. याच्याने ना मोदकाला एक सुगंध खूप छान येतो स्ट्रॉबेरीचा, म्हणून मी ह्याला नाव दिलं आहे स्ट्रॉबेरी मोदक. खूप टेस्टी लागतात आणि ते एकदम त्याची चव जी आहे ना अप्रतिम लागते, म्हणून मी हे वापरलं आहे. आता हे आपण चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आपल्याला. सर्व साहित्य आपलं आता मिक्स करून झालं आहे. आता आपण मोदक करायला घेऊया. इकडे मी मोदकाचा साचा घेतला आणि याला चांगलं तूप लावून घेतलेलं आहे. हे आपण मोदक करूया.
आणि थोडंसं दाबून प्रेस करायचं आहे चांगल्यापैकी. आता आपण ओपन करूया. हे बघा किती सुंदर आणि अप्रतिम दिसतंय. हो की नाही? आणि टेस्ट पण याची खूप सुंदर लागते, खूप छान लागते. आता आपण दुसरं मोदक करूया. छानपैकी दाबायचं आतमध्ये, मग शेप चांगला येतो. अशा प्रकारे मी सर्व मोदक तयार करून घेते आणि तुम्हाला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते. हे आहेत म्हणजे स्ट्रॉबेरी मोदक. अगदी 15 मिनिटात होणारे हे मोदक आहेत. सर्व साहित्य आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं, कारण गणपती असल्यामुळे हे सर्व आपण मार्केटमधनं आणून ठेवलेलं असतं. फक्त तुम्हाला स्ट्रॉबेरी फ्लेवरचे पॅकेट आणून तुम्हाला हे बनवायचे आहेत. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास तर लाईक आणि शेअर करायला विसरू